सर्वांना सहस्नेह जय जाऊ. मी चंद्रशेखर ज्ञानेश्वर घाडगे, संभाजी ब्रिगेड, पुणे जिल्हाध्यक्ष. राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे 2-3 दिवसापूर्वी वक्तव्य केलं, त्याचा मी सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. ह्या राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय खालच्या पातळीचं आणि घृणास्पद असं वक्तव्य केलेलं आहे. त्याने त्या वक्तव्याची जाहीर माफी मागितलीच पाहिजे. पण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि समस्त शिवप्रेमींच्या वतीने मी विनंती करतो किंवा मागणी करतो की या राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे तुम्ही त्वरित आदेश द्यावा. कारण हा राहुल सोलापूरकरने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले नाहीत, तर त्यांनी आज शिवद्रोह करून समस्त करोडो शिवप्रेमींच्या मनावर त्याने आघात केलेला आहे. अतिशय वेदनादायक आणि घृणास्पद त्याचे वक्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून औरंगजेबाला तसेच त्याच्या बायकोला लाच देऊन आले असं त्याने वक्तव्य केलं. हा राहुल सोलापूरकर नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या मातीतील आहे का या औरंग्याच्या मातीतील आहे, हे एक विचार करायचा किंवा संशोधनाचा विषय आहे. राहुल सोलापूरकर सारख्या शिवद्रोही व्यक्तीला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. तो आज पोलीस प्रोटेक्शन घेऊन घरामध्ये बसलेला आहे. मला हेच कळत नाही, जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करतो त्याला आज पोलीस प्रोटेक्शन द्यायची गरज काय? मी तर म्हणतो त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला आज पोलीस कोठडीमध्ये डांबला पाहिजे. तुम्ही लोक त्याला पोलीस प्रोटेक्शन देऊन साध्य काय करत आहात? तर माझी विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केले राहुल सोलापूरकरने त्याची त्यांनी त्वरित समस्त शिवप्रेमींची माफी मागावी आणि पोलीस प्रशासनाने त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा. माझी पुणे पोलीस आयुक्त साहेब यांना विनंती आहे की आपण याची दखल घ्यावी आणि राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने राहुल सोलापूरकरला त्याच्या घरात घुसून आम्ही चपलाचा हार त्याला घालून त्याची गाढव दिंड काढू. कारण जो उठतो तो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आमच्या राजमाता जिजाऊ आणि आमचे बहुजन महापुरुष यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतो. ह्यांना भीती कशाची राहिलेली नाही. कारण ह्यांना माहीत आहे की यांनी कोणतेही वक्तव्य केलं, काही बोलले तरी यांच्यावर कोणीच काही ॲक्शन घेत नाही. कारण ह्याला ॲक्शन घेण्याऐवजी हे सरकार पोलीस प्रोटेक्शन देत आहे. आज तुम्ही जर बघायला गेले तर राहुल सोलापूरकर याच्या घराबाहेर 25 ते 30 पोलीस आहेत. फक्त कर्मचारी नाहीत, शिपाई नाही, तर आज अधिकारी सुद्धा त्याच्या घराबाहेर पोलीस प्रोटेक्शनसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. हा जो राहुल सोलापूरकर आहे याला एवढं पोलीस प्रोटेक्शन कशाला पाहिजे? तो कोण आहे? मोठा आंदोलक आहे? मोठा मंत्री? देशाची लढाई जिंकली? काय केलं? काय त्याने काय पुरस्कार मिळवला त्याने? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर तो वादग्रस्त वक्तव्य करत असेल आणि त्याला जर हे पोलीस प्रोटेक्शन देत असेल तर या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल वादग्रस्त जे वक्तव्य असेल ते आम्ही कधीच सहन करणार नाही. समस्त फुले शाहू आंबेडकर आणि इतर जे संघटना आहेत त्यांच्या वतीने मी पोलीस आयुक्त साहेब यांना विनंती करतो, ह्या राहुल सोलापूरकर याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा. आणि राहुल सोलापूरकर, तुला विनंती तर करणार नाही, पण तुला इशारा देणार आहे मी की तू समस्त शिवप्रेमींची तू माफी माग, अन्यथा तुला रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही. तू ज्या मालिकेमध्ये काम करशील, ज्या चित्रपटात तू काम करशील, तो चित्रपट आम्ही उधळून लावू. तुला थोडी तरी लाज असेल तर तू समस्त शिवप्रेमींची माफी माग. तू जे वक्तव्य केलंय ना
ते अतिशय घृणास्पद आणि आमच्यासारख्या शिवप्रेमींना वेदना देणारे वक्तव्य आहे. अरे तुला लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे शूरवीर राजे होते. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वराज्य निर्माण केलं होतं आणि तू बोलतोस की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निघताना त्यांनी लाच दिली. अरे तुला लाज वाटायला पाहिजे. त्यांनी गनिमी कावा केलाय आणि आज त्यांचाच गनिमी कावा आज हा राज्यामध्ये चालतो. अरे तुला लाज वाटली पाहिजे. तू कसले वक्तव्य करशील आणि ते आम्ही सहन करणार? तुला आठवण करून देतो, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे वारंवार वक्तव्य करतात की त्यांनी 2022 मध्ये जो उठाव केला होता त्यांच्या भाषेमध्ये, तो उठाव त्यांनी एक गनिमी कावा पद्धतीने केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा केला होता आग्र्याहून निघताना, तोच गनिमी कावा आज एकनाथ शिंदे साहेबांनी केला, असं ते वक्तव्य एकनाथ साहेब वारंवार करतात. याची तर तू लाज ठेव. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेता. आज का गप्प आहात तुम्ही? या राहुल सोलापूरकर नावाच्या व्यक्तीने जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा, तुमचं काय मत आहे? तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आदेश द्या पुणे पोलीस आयुक्तांना की त्या राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करावा.